भीषण आगीत एका एकल महिलेचा संपूर्ण संसार काही क्षणात जळून खाक झाला। शेतमजुरी करून 3 लेकरांचा सांभाळ करणाऱ्या या आईच्या डोळ्यांसमोर आयुष्याची सगळी पुंजी राख झाली। पण याच दुःखाच्या क्षणी एका वाढदिवसाने त्या कुटुंबाच्या आयुष्यात आशेचा किरण निर्माण केला। बातमी आहे धाराशिव जिल्ह्यातून। उमरगा शहरातील काळे प्लॉट परिसरात मुळज रोडलगत असलेल्या एका पीडित महिलेच्या संसार उभारणीस युवा सेना विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी तथा वीरशैव ककया समाजाचे तालुका अध्यक्ष संदीप चौगुले यांनी आपला वाढदिवस साजरा करण्याऐवजी त्या पीडित कुटुंबाला मदतीचा हात देत माणुसकीचा खरा अर्थ दाखवून दिलाय। घटनेची माहिती मिळताच संदीप चौगुले यांनी वाढदिवसाचा कार्यक्रम रद्द करून आपल्या मित्रपरिवाराला मदतीचे आवाहन केले। त्यानंतर त्यांचे मोठे बंधू जितेंद्र चौगुले आणि वीरशैव ककया समाज बांधवांनी पीडित कुटुंबाची भेट घेऊन त्यांच्या गरजा जाणून घेतल्या। तत्परतेने मिठापासून पिठापर्यंत सर्व संसार उपयोगी किराणा साहित्य असलेली किराणा किट पीडित कुटुंबाला देण्यात आली। तसेच 6वी वर्गात शिकणाऱ्या मुलीसाठी नवा ड्रेस आणि शैक्षणिक साहित्य देण्यात आले। घरातील आजी आणि पीडित महिलेला नवी साडी देण्यात आली। तसेच त्या मुलीचे 10वी पर्यंत शैक्षणिक पालकत्व संदीप चौगुले यांनी स्वीकारले। यावेळी उपस्थित असलेल्या ॲडव्होकेट भोसले यांनीही आपल्या खिशातून रोख 1000 रुपयांची मदत केली। वाढदिवस साजरा करताना केक कापणे किंवा दिखावा करण्यापेक्षा समाज उपयोगी उपक्रम राबवणे ही काळाची गरज आहे। अशा प्रकारे मदतीचा हात देणे हे निश्चितच प्रेरणादायी आहे, असे मत पोलीस निरीक्षक प्रल्हाद सूर्यवंशी यांनी व्यक्त केले। घर जळतंय, अचानकपणे आग लागून म्हणा किंवा शॉर्ट सर्किट होऊन म्हणा, आणि खरोखरच ती व्यक्ती किंवा ते कुटुंब निराधार असेल तर सामाजिक संघटनांनी समोर येऊन मदत करायला पाहिजे या विचाराचा मी आहे। सर, उमरगा नगरीमध्ये आपण पीआय म्हणून पदभार स्वीकारल्यापासून बरेच घडामोडी आपण पाहता। आवर्जून जे युवा पिढी याची वाढदिवस म्हटलं की गाडीवर केक कापणे, एकमेकाच्या तोंडाला केक फासणे, हे पाश्चात्य संस्कृती तुम्हाला अनुभवायला येतच असेल। उमरगा असो किंवा तुमचे ड्युटी ज्या ज्या ठिकाणी झालेल्या त्यातून सर खरंच वाढदिवस असा साजरा याला म्हणतात का आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे वाढदिवसाला होणारा जो खर्च आहे तो टाळून तो इतर कुठेतरी आपला उपयोगी पडावा, त्या ठिकाणी इतरांच्या जीवनामध्ये प्रकाशमय व्हावं। परंतु माझं एवढं सांगणं आहे की आमच्या लहानपणी वाढदिवस होतात काय हेच माहीत नव्हतं, आणि वरचेवर पाश्चिमात्य संस्कृतीचा शिरकाव झालेला आहे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये। आणि सध्या एक प्रघात पडलेला आहे की वाढदिवस रोडवर साजरा करणे, फटाके वाजविणे, तर याला माझा सक्त विरोध आहे। आणि मी बऱ्याच वेळेस सूचना पण दिल्या आहेत रोडवर चालताना, आणि मी आले त्यावेळेसपासून क्वचितच घटना घडलेल्या असाव्यात जी की आमच्या निदर्शनामध्ये नाहीत। परंतु तुम्ही म्हटल्याप्रमाणे जो वाढदिवस साजरा करण्याऐवजी जर असं गोरगरिबांना मदत केली तर त्यातून खरोखरच एक समाजाला चांगला मेसेज जाईल। आणि काही लोक तर आपली स्वतःची श्रीमंती दाखवण्याकरता किंवा आपली दादागिरी दाखवण्याकरता रोडवर इतर लोकांना अडचण निर्माण करून, ट्रॅफिकला अडचण करून हे जे वाढदिवस साजरे करतात हे खरोखरच खूप वाईट बाब आहे, आणि ह्याच्यापासून लोकांनी परावृत्त राहायला पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे। युवकांना काय संदेश द्याल सर आपल्याकडे? युवकांना हा संदेश आहे की आपण आता 21व्या शतकात आहोत, आपल्याला बऱ्याच चांगल्या गोष्टीचा स्वीकार करायला पाहिजे, आणि या माध्यमातून आपण विनाकारण खर्च टाळता आपण समाजासाठी कसं जास्तीत जास्त उपयुक्त पडू, एक सामाजिक ऑर्डर कशी कायम राहील, म्हणजे समाजामध्ये सुव्यवस्था कशी अबाधित राहील याकडे लक्ष दिलं पाहिजे, आणि एक चांगले उपक्रम राबविले पाहिजे। आमच्या कुटुंबातील संस्कार आणि शिवसेना उपनेते ज्ञानराज चौगुले यांची शिकवण आणि संस्कार यामुळेच आम्ही हे करू शकलो। वाढदिवस साध्या पद्धतीने साजरा करायचा आणि त्याऐवजी गरजू कुटुंबाला मदत करायची। समाजातील प्रत्येकाने अशा वेळी पुढे यायला हवे, असे जितेंद्र चौगुले यांनी NTP न्यूज मराठीशी बोलताना व्यक्त केले। काय खरोखरच की बाबा एक केक किंवा आतिषबाजी किंवा अमुक काय गोष्टी न करता वाढदिवस साजरा, अशा कुठल्या तर गरजू लोकांना मदत करावी, आणि मदत करून त्या माध्यमातून त्यांना जेवढा होता होईल तेवढा मदत आपल्या परीनं हे असं करावं। कुठं रोडवरती केक किंवा आणि कशा काय ह्याच्यामुळे केक कापत असतील किंवा गुरदाळा घालत असतील
किंवा स्टंटबाजी करत असतील तर या युवकांना माझं सरळ सांगणं आहे की अशा पद्धतीचं करू नये. कुणातरी एका गरजू लोकांना मदत करावी किंवा समाजात. आज तुम्ही या ठिकाणी महिलेकडे आलात, घर बघितलं, काय दिसलं तुम्हाला? हा पूर्ण उद्ध्वस्त झालेला आहे, जळून खाक झालेला आहे. त्यांच्या कुटुंबावर संकटाचा एक मोठा डोंगर कोसळलेला आहे आणि त्यांना होता होईल तेवढी मला एक असं वाटलं किंवा माझ्या पूर्वज वडील असतील, माझ्या समाजाचे कोण वरिष्ठ लोक असतील, त्यांची मला शिकवण, परत त्या माध्यमातून माझे आमदार ज्ञानराजजी चौगुले साहेब यांची शिकवण, यांची शिकवण घेऊन मी पुढे त्याचं वाटचाल करत आहे. संस्कार होतं ज्ञानज्योती बहुदेव संस्थेच्या मार्फत. मग खूप छान संस्कार होतोय. त्याच्यामुळं त्यांचाच एक मार्गदर्शक, त्यांचाच एक हे घेऊन हे त्याची पुढली वाटचाल आहे. ही परिस्थिती पाहून मन हेलावले, आपल्या परीने थोडी मदत केली तर कोणाच्या आयुष्यात फरक पडू शकतो, असे मत ॲडव्होकेट भोसले यांनी व्यक्त केले. ही जर परिस्थिती पाहिली तर हा खरं तर प्रसंग कोणावरही येऊ नये, पण हा दुर्दैवानं या फॅमिलीवर आला आहे. हो, हे अत्यंत वाईट आहे आणि या परिस्थितीमध्ये एक सामाजिक कर्तव्य आणि एक सामाजिक बांधिलकी म्हणून प्रत्येकानं हात समोर केला पाहिजे आणि मदतीचा हात दिला पाहिजे. त्याशिवाय समाजात कसं आहे, समाज जर जगवायचा असेल किंवा समाजात माणसं टिकवायची असतील तर त्या माणसाच्या अडचणी सुद्धा समजून घेतल्या पाहिजे आणि त्या माणसाला मदत केली पाहिजे, या मताचा मी आहे. उत्तम कार्य आहे. वाढदिवस केव्हाही आणि कधीही आणि कुठल्याही मार्गातून बनवला येतं, पण कुणाचा तर उपयोगाला पडून आपला स्वतःचा वाढदिवस निर्माण म्हणजे बनवणे ही एक अत्यंत चांगली गोष्ट आहे. सर्वात महत्वाची बाब साहेब, तुम्ही एक वकील, तुम्ही वेळात वेळ काढून या ठिकाणी कुटुंबाला भेट दिली आणि तत्परतेने आपल्याकडून अर्थसहाय्य केलं त्यांना. साहेब, माझं भाग्य आहे की आपण मला कल्पना दिली आणि तुम्ही मला सोबत घेऊन आलात, त्यामुळं मला ही बघता आलं आणि मला ती परिस्थिती चित्र मला समोर दिसलं. पीडित कुटुंबातील एकल महिलेने अत्यंत भावनिक होत NTV न्यूज मराठीशी समक्ष आपली प्रतिक्रिया नोंदवली आणि मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. कसं लागलंय की आता आम्ही आतुरणात त्या तिथं आल्यावर सगळे बघाले तर मी इकडे येऊन बघितले तर नुसता धरुळा काय मध्ये सगळं आणून ठेवलेलं, रोजगार करून हरभरे, गहू, ज्वारी सगळं राखून काहीच राहिलं नाही व तत्र तडा तडबोड जळून गेले. पत्र जळाले, ज्वारी जळाली, गहू जळाले, रोजाना आणून करून खाल्लेलं. येऊन बघितलं तर काय सगळं उलट जळून सगळं खाल्लं. ही आग कशी लागली, आगीमध्ये काय झालं नेमकं? काहीच माहित नाही बघा आम्हाला कशी लागली की का नाही की आमचं भाऊ आलं तर घरला जेवण करायला आला. आमची आई जाताना काही नव्हतं म्हणली, लेकरं गेले 8, 8:30ला काही नव्हतं. नंतर ना मग आमचा भाऊ मला फोन लावला 10, 10:15ला आणि घराला दरवाजा तर बंद आहे आणि आग लागल्या म्हणला, मला धुरलं यायला म्हणला. बर बाबा मग येतो लवकर म्हणला शेतातून. मग मी येऊस तर काय सगळं जळून खाक झाले. मला अजून फोन लावला, आता काही राहिलं नाही बघ शिल्लक म्हणला. आल्यावर येऊन बघते तर लोक जमले होते, पाणी टाकालते, अग्निशामक आलते, काहीच झालं नाही. येऊस तर सगळं जळून खाक होऊन बसलं. काय उरलं का शिल्लक? काहीच उरलं नाही बघा, फक्त अंगावरल्या कपडे तेवढे आहेत बघा, बाकी काही नाही. सगळं जळून भांडे बिंडे सगळं खाक झाले. खरंच एका वाढदिवसाने पीडित कुटुंबाच्या आयुष्यात नव्या आशेचा किरण निर्माण झालाय. या उपक्रमात जिल्हा सदस्य जितेंद्र चौगुले, शहराध्यक्ष अंबादास सोनकावडे, मनोज कावळे, विठ्ठल कावळे, महताब शेख, अमोल जाधव, रोहित वाघमारे, ॲडव्होकेट भोसले यांनी पुढाकार घेतला. श्रावणी धनराव मुर्दंगे, 6वी मध्ये शिकत आहे, जिजामाता प्राथमिक शाळा, उमरगा, जिल्हा धाराशिव. बरं, आता शाळा शिकणार ना तू? काही अडचण आली तर संपर्क साधायचा, फोन लावायचा, नंबर दिलेला आहे. ओके, स्माइल. प्रतिनिधी सचिन बिद्री, NTV न्यूज मराठी, उमरगा, धाराशिव.